नमस्कार, यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या पैठणीच्या कापडापासून आपण पोटली पर्स बनवायला शिकणार आहे। त्यासाठी इथे 18.5 आणि 10.25 इंच मापाचा कॅनव्हास कट करून घेतलेला आहे। हे माप मी एक या डिशच्या गोल आकाराचं घेतलेलं आहे, म्हणजे मला खालचा बेस या डिश एवढा हवा आहे। तर त्याच मापाने मी पैठणीचा कापड आणि अस्तर घेतलेला आहे। त्यानंतर त्याच मापाने मी इथे गोल सर्कल कॅनव्हासवर कट केला आणि त्याला अर्धा इंच किंवा अर्धापेक्षा एक रेष कमी इतकं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। तर चला इथे बघूया आपण। तर इथे या पैठणीच्या कापडाला आधी मी कॅनव्हास इथे शिवून घेणार आहे। हा कॅनव्हास तुम्ही प्रेसने सुद्धा इथे चिपकवून घेऊ शकतात। मी प्रेसने न चिपकवता डायरेक्ट इथे शिलाई मारून शिवून घेतला। आता एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं ते कट करून घेतलं आणि आपलं जे अस्तर आपण घेतलेलं आहे ते सरळ बाजूवरती ठेवून याला पलटवून घ्यायचं। इथे सरळ बाजूवरती ठेवून अर्धा इंच शिलाई टाकून आपल्याला हे अस्तर पलटी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची। ही आपण दाबटीप टाकून घेतली आणि अगदी किनारीला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे। ही शिलाई आता आपली फिनिशिंगची शिलाई राहणार आहे। ही पोटली पर्स लग्न कार्यामध्ये पैठणी साड्यांवरती खूप सुंदर दिसते। आता याला आजूबाजूला शिलाई टाकून घ्यायची आणि अस्तर आपलं इथे पॅक करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे अस्तर आपलं पॅक झालं। आता जे एक्स्ट्राचं आपलं कापड आहे ते सगळं कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे कट करून झालं। आता याचा आपण सर्वात आधी हे जे आपण गोल सर्कल कट केलं होतं त्याला आपण मी अस्तर आणि पैठणीचा कापड लावून घेतला। याला सेंटर करून घ्यायचा। सेंटर केल्याच्या नंतर इथून 1-1 इंच इतकं मार्जिन घ्यायचं आणि या बाजूने सेंटरच्या मध्यापासून अर्धा इंच इतकं मार्जिन घ्यायचं आणि मी ही अर्धा इंचची पट्टी दोघंही कडा वाढून प्रेस करून इथे तयार करून घेतलेली आहे। ही इथे आपल्याला अशी शिवून घ्यायची आहे। तिथून आपल्याला मधून नाळा टाकायचा आहे पोटली पर्ससाठीचा। अर्धा इंच या बाजूने अर्धा इंच या बाजूने असं आपण मार्जिन करून घेतलं आणि वरच्या बाजूने 1.5 इंचावरून ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। इथे डायरेक्ट तुम्ही दामणाच्या साह्याने दोघंही बाजूने शिलाई टाकून नाळा आतमध्ये टाकू शकतात, पण त्याने काय होतं कापड लवकर खराब होतो, म्हणून मी वरतून त्याला पट्टी लावून घेणार आहे। अशा पद्धतीने पट्टी लावून मग आपण त्याच्यामधून नाळा टाकू। डायरेक्ट कपड्यामधून टाकल्याने काय होतं की कापड लवकर खराब होतो। अशा पद्धतीने हे जी पट्टी आपण तयार केली होती त्याच्या दोघंही बाजू शिवून घेतल्या। आता ही जी आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथे ही पट्टी शिवून घ्यायची। नाळा टाकण्यासाठी ती बाजू ओपन ठेवायची आणि त्याच्या दोघंही बाजूंना शिलाई टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे शेवटी किनारीला दाबटीप टाकून घ्यायची। ही एक पट्टी लावली। आता तशाच पद्धतीने ही दुसरी पट्टी सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे। खालती शिलाई टाकली तशाच पद्धतीने वरती पण शिलाई टाकून घ्यायची आणि दाबटीप टाकून शिलाई बाहेर काढून घ्यायची। हे बघा, अशा इथून आपल्याला नाळा टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपण अर्धा इंच मार्जिन घेऊन ह्या दोघंही बाजू पॅक करून घेऊ आणि त्याच्यावरती डबल टिप टाकून घेऊ। ही झाली आपली। आता आपण खालचा जो गोल बेस घेतला होता तिथे त्यावर आपल्याला ही पूर्ण गोल पर्स शिवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही व्यवस्थित पकडून शिवून घ्यायची। ही शिवून झाली। आता याला आपण चेक करू कुठे प्लीट्स वगैरे तर आली नाही आहे ना, चेक करून घ्यायचं, मगच आपण याच्यावर डबल टिप टाकू। हे बघा, ही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित झालेली आहे। आता याच्यावरती परत एकदा डबल टिप टाकून घेऊ, म्हणजे जर याच्यामध्ये मोबाईल वगैरे काही वजनी सामान ठेवला तर ते निघू नये, म्हणून याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची। ही झाली आपली डबल टिप टाकून। याला आता सरळ करून घेतली। ही सरळ करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आता आपण नाडी टाकून घेऊ। ही नाडी घेतली। आपली जितकी पर्स आहे त्याच्या बाहेर आपल्याला 3, 3.5, 4 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। मी इथे बाहेर 3.5 इंच ठेवलं आणि पूर्ण पर्स इतकं माप इथे घेतलं। अशा पद्धतीने मी ही 12.5 इंचाची नाडी डबलमध्ये कट करून घेणार आहे।
एका बाजूने डबल आणि दुसऱ्या बाजूने डबल असं दोघंही बाजूंनी आपल्याला ही नाडी लागणार आहे. ही बघा, ह्या बाजूने टाकली, त्यानंतर तीच नाडी पुन्हा अशी या बाजूने सुद्धा बाहेर काढून घ्यायची. आता ही एका बाजूने झाली. परत तितक्याच मापाची नाडी आपण जे ओपन भाग आहे तिथून मध्ये टाकू आणि दुसरीकडे बाहेर काढू. अशा पद्धतीने इकडनं टाकायची आणि या बाजूने बाहेर काढायची. आता पुन्हा त्याचं जे दुसरं टोक आहे ते त्या साईडने बाहेर काढायचं. हे बघा, असं झालं. हे दोघी बाजूने बाहेर आलेल्या नाड्यांना आपण आता हे बघा, ही अशी आपली पट्टी तयार झाली पर्स. इथे आपण त्याला आता लटकन लावून घेऊ. इथे तुम्ही छान फॅन्सी डिझायनर लटकनसुद्धा लावू शकता. मी इथे उरलेल्या कापडाचे त्रिकोण लावून घेणार आहे. आपण जे ब्लाऊजला छान छान फॅन्सी डिझायनर जे लटकन लावतो ते सुद्धा इथे लावले तरी चालतील, पण मी इथे कापडाचेच लावून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा आपण लटकन लावलं. त्याच पद्धतीने हे दुसऱ्या बाजूच्या साईडने सुद्धा लावून घेऊ. हे झाले आपले लटकन लावून तयार. आता या पर्ससाठी आपल्याला हँडल बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हे मणी घेतले आहे, पांढरे आणि छोट्या साईजचे गोल्डन मणी. तर सुईमध्ये एकाच वेळेला 4 पदर धागा टाकायचा आणि तो डबल करायचा, म्हणजे तो 8 पदर होईल. आणि इथे चांगली पक्की गाठ मारून घ्यायची आणि एक पांढरा आणि एक गोल्डन, एक पांढरा आणि एक गोल्डन अशा पद्धतीने ही माळ पूर्ण ओवून घ्यायची. आपल्याला जितकं हँडल पाहिजे आहे लहान मोठं त्या पद्धतीने ही माळ ओवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने इथे गाठ मारून ही पॅक करून घ्यायची. व्यवस्थित गाठांनी पॅक करायचं. हे बघा, ही आपली इथे पोटली पर्स तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.